Okay. Okay, dear students, today we are going to learn triangle. Total basic about triangle. What is triangle? What is triangle? Tri means three. Angle means angles. Okay. तीन अँगल असलेला पॉलिगॉन. Three side close figure means three side close polygon is your triangle. Okay. जसं थ्री साइड जिथे कुठे तुम्हाला एक क्लोज फिगर दिसेल त्याला काय म्हणणार आपण? ट्रायंगल म्हणणार. आता हे ट्रायंगल्सचे तीन साइड असतात आणि तीन अँगल्स असतात. तर तीन साइड्स म्हटलं तर कुठल्याही फिगर मध्ये तीन साइड कंपल्सरी असल्या पाहिजे आणि त्या क्लोज असल्या पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. आता एक्झाम्पल बघा, आपल्याकडे हे असं आहे, ह्याला ट्रायंगल बोलणार का? नाही. का? कारण की क्लोज नाही आणि हे क्लोज आहे. हे क्लोज फिगर्स अँड दीज आर नॉट क्लोज फिगर, इट्स ओपन फिगर. ओके, सो दॅट्स वाय दीज आर ओनली योर ट्रायंगल्स. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ ट्रायंगल विच इज based on your sides, which is based on your side and angles. Okay, types of angles based on sides. Okay, sides च्या बेस वर जर थ्री साइड्स इक्वल असतील, एखाद्या ट्रायंगलच्या थ्री साइड इक्वल असतील तर त्याला बोलणार आपण इक्विलॅटरल ट्रायंगल. काय बोलणार? इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्वी मीन्स इक्वल. ओके, वी आर गोइंग टू लर्न टाइप्स ऑफ एंगल्स विच इज बेस्ड ऑन साइड. फर्स्ट इज योर इक्विलॅटरल ट्रायंगल मीन्स ऑल थ्री साइड्स आर इक्वल. तिन्ही साइड इक्वल असतील तर त्याला काय बोलणार तुम्ही? इक्विलॅटरल ट्रायंगल. जर दोन साइड इक्वल असतील ट्रायंगलच्या तर आयसोस्केलस ट्रायंगल. इफ ओनली टू साइड्स आउट ऑफ थ्री साइड्स आर इक्वल देन युअर ट्रायंगल विल बी आयसोस्केलस ट्रायंगल. आयसोचा अर्थच होतो टू. आयसो मीन्स टू. ओके, आयसोस्केलस ट्रायंगल. अँड इफ नो वन साइड इज इक्वल, then your given triangle will be स्केलर ट्रायंगल. जर एकही साइड इक्वल नसेल तर त्याला तुम्ही काय बोलणार? स्केलर ट्रायंगल. ओके, समजतंय? परत एकदा रिवाइज करते. आपण ट्रायंगल्सचे टाइप्स बघतोय जे तुमच्या पूर्ण साइडवर बेस असतील, म्हणजे साइड नुसार डिसाइड केलेले असेल. आपण ऑल साइड इक्वल असेल तर त्याला म्हणायचं इक्विलॅटरल ट्रायंगल. दोन साइड इक्वल असतील तर त्याला म्हणायचं आयसोस्केलस ट्रायंगल. आणि एकही साइड इक्वल नसेल तर त्याला म्हणायचं स्केलर ट्रायंगल. ओके, now we are going to learn types of triangles. Sorry, I written here wrong. Types of triangle, not angles. Type of triangle which is based on angles now. Okay, आता angles च्या बेस वर बघणार आहे आपण. ओके, ह्याच्यामध्ये 90 शी कंपेअर करायचं आहे तुम्हाला. इफ युअर अँगल इज इक्वल टू 90 डिग्री असेल. तीन अँगल असतात ट्रायंगल मध्ये. ठीक आहे, तीन अँगल पैकी एक अँगल जर तुमचा 90 डिग्रीचा असेल, इक्वल टू 90 डिग्री असेल तर त्याला तुम्ही काय बोलायचे? राईट अँगल ट्रायंगल. काय बोलणार? राईट अँगल ट्रायंगल. आणि जर तुमचा अँगल ग्रेटर दॅन 90 असेल, ग्रेटर दॅन 90 डिग्री असेल तर त्याला बोलणार आहे तुम्ही ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. कोणता ट्रायंगल? ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. आणि जर तुमचा less than 90 means smaller than 90 or less than 90 असेल, 90 डिग्री, तर तो तुमचा acute angle triangle.
ओके, टोटल 6 टाइप्स आहेत. 6 टाइप मध्ये 3 अँगलच्या बेसवर आहेत आणि 3 साइड्सच्या बेसवर आहेत. ठीक आहे, ह्यात काही डाऊट आहे कुणाला? जर डाऊट असेल तर तुम्ही परत रिवाइज करून बघू शकता. ठीक आहे, हे एकदम बेसिक झालं. आता ह्या 3 साइड्स म्हणजे ट्रायंगलच्या 3 साइड्सचं मेजरमेंट, 3 अँगल्सचं मेजरमेंट, ह्याच्या बाबतीत पण थोडंफार बेसिक गोष्टी आहेत त्या एक्सप्लेन करते. आता अँगल्स 3 आहेत. ओके, टोटल अँगल किती? 3. 3 अँगलचं मेजरमेंट सम हे फिक्स असतं. काय फिक्स असणार आहे? मेजरमेंट. सपोज वी हॅव ABC ट्रायंगल. Angle A plus angle B plus angle C is always 180 degree. याचा रिझन काय आहे? The sum of property of angle of triangle सांगते. त्याला आपण angle sum property of triangle म्हणू. Angle sum property of triangle. Angle sum property of triangle काय सांगते आपल्याला? Sum of angles of all sum of angles of triangle equals to 180 degree. Sum of, it's very important property, sum of angles of triangle, any type of triangle, always it's 180 degree. Sum of angles of triangle is 180 degree. Okay, समजतंय? सोपं आहे, खूप सोपं आहे. जर तुम्ही व्यवस्थित डिटेल समजून घेतलं याचं पूर्ण अटेन्शन सोबत, फुल कॉन्सन्ट्रेशन सोबत, तर नक्कीच कळेल तुम्हाला हे. ओके, आता हे अँगल्सच्या बाबतीत झालं. आता हे अँगल्सच्या बेसवर काही एक्झाम्पल पण सॉल्व्ह करू शकता तुम्ही. जर तुम्हाला अँगलचं मेजरमेंट काढायचं आहे, इफ यू हॅव आउट ऑफ 3 अँगल्स एनी 2 अँगल्स, देन वी आर एबल टू फाइंड रिमेनिंग 1 अँगल. ओके, जर 3 अँगल पैकी जर एखादा अँगल काढायचा असेल तर कंपल्सरी तुम्हाला 2 अँगलचं मेजरमेंट त्यांनी दिलंच पाहिजे. ठीक आहे, मग ह्या प्रॉपर्टीच्या बेसवर तुम्ही तो 3रा अँगल काढू शकता. याच्यावर काही एक्झाम्पल तुमच्याकडनं सॉल्व्ह करून घेते म्हणजे मला लक्षात येईल. Example, A is your 30 degree, B is your 40 degree. Okay, in triangle ABC, angle A is your 30, angle B is your 40. Then find C. What is question? In triangle ABC, they had given us value of angle A, value of angle B, and on basis of this information only we have to find remaining angle C. Okay, how to find? On basis of property. Which property? We know that. What we know that? Tell me. Angle sum property of triangle. Angle sum property of triangle. Therefore, angle A plus angle B plus angle C equals to 180. Angle A is your 30, B is your 40, angle C equals to 180. Okay, 30 plus 40, it's 70. 70 plus angle C is equals to 180. We want only angle C. Like terms, take one side. It's 180 minus 70. Why it's minus? Because your 70 shift from LHS to RHS. जेव्हा आपण साइड चेंज करतो नंबरच्या तेव्हा प्लस चा मायनस होतो, minus 70. So it's 110. Okay, done. Any doubt? Okay, ठीक है, stop.